श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मृदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णमेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम. काली विशेष जाणू आम्ही सात्विक राजसिक आणि तामसिक स्वभावांगेले तंगेले असेल तसले सात्विक राजसिक तामसिक म्हणेल तसल विषयाचे श्रद्धा हे आम्ही ऐकलेच. आता ते सुर्वेक सांगताना आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु म्हणू खंचकी 7 श्लोकांत सांगताना आहार तशी यज्ञ तपस्य आणि दान ह्या विषयाचेरी भेदायक म्हणून प्रतिज्ञा केली. इतले वेळू आहारा विषयाचेरी आम्ही ऐकलंय. आता त्यांनी केलेलं तसलं तपस्या वयल्या आहारू आणि यज्ञा विषयाचेर जेले आता तपस्य आणि दाना विषयाचेरी तज्जे व्यत्यास कशी असता, कशी सात्विक जन तपस्या करताची, कशी राजसिक जन तपस्या करताची, कशी तामसिक जन तपस्या करताची म्हणले विस्तार जाऊन परमात्मा सांगता. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तप उच्यते. तप म्हण कसलं म्हणून समजून घेते तज्जी तपाचे भेद समजून घेऊचा जाता. तस जाऊन तप म्हण कसलं म्हणून सांगले रे देव द्विज गुरु प्राज्ञ पूजन. देव पूजन कंचकी परमात्मा पूजन, द्विज म्हणून सांगले रे ब्राह्मणादि पूजन, गुरु पूजन तशीची ज्ञानिंगे पूजन. हे चारी कंचकी पूजन तशीची शौच शौच म्हणून सांगले रे बाह्य तशी आंतर जावका जलल तसल शुद्धता अनवाळपण हे पुरे शौच. आर्जवम आर्जवम म्हणून सांगले रे पुढे ऐकले तुम्ही मनोवाक कार्यशु एकरूपत्व. मनान कसं चिंतन करताची त्यांची उत्तरानश्च त्यांची खंचकी क्रियेनश हा आर्जव म्हणतात. तदनंतर ब्रह्मचर्यम त्या परमात्मा वैरी ऊर्ध्व रेतस्त्व जाम खंचकी खंचेरी तिरी रेतस्खलन इत्यादी जायनाशी त्या परमात्मा दिकड चिंतन करून वच्चे. अहिंसा कंचे भूताक हिंस करनाश कशी आमका जीवनाक रपचाक आमक कशी योग्य तस आमक खंची रीती अधिकार अस तशीची वरलल प्राणी काही जलरी तंगेल जीवन कोरच अधिकार अस म्हणल रीतीरी दाखवून देऊन त्या रीतीरी जीवन कोरचे तक अहिंसा म्हणतात. हे पुरे शरीर संबंधी जाऊन असेल तसल तप म्हणतात. अशी तप असताना तंतु हे शारीर तप जतर वाङ्मय तप म्हणा कसं म्हणून सांगणारी अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्याय अभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. अनुद्वेगकरं वाक्यं कोणाके एक उल्लेखना तंक उद्वेग येवचानज परा विंगडा केद्राचांक उत्ताप येवचानज कोप येवचानज तसले अत्यंत मृदुस्वभावा वाक्य अत्यंत सत्य उल्लोच यथार्थ जावन असेल तसल वाक्य उल्लोच. मगिरी प्रियहितम वाक्यम सत्य मात्र संचिने कसं अत्यंत तंक मना काही जलरी इष्ट जावन असेल तसं विषय कोणा खंची विषयाचे इष्ट अस त्याविषयी तंक बोधन कोरका संन्यास गेले की वैराग्य बोधन कोण की बुभुत्सस कोणा की ज्ञाने इच्छेच तंका ज्ञानान करतन बोधन कोणा की तपस्या कोरका तंक तपो महात्म्य सांगचे कोण कोणाक कंच एक योग्य जावनशील विषय अस त्या तरी शास्त्र संमत जलरी त्या तंका बोधन करचे हे प्रिय बोधन. हित बोधन कसले म्हणून सांगले रे कोणाक कसले इष्टच्या पुरो जलरी त्या तंका कसं येता म्हणून सांगले रे अनिष्ट असलेली जीवना चांग जावनशील. हित म्हणा कसले म्हणून सांगले रे ह्या तंगेल्या रुची तंक लागन आशच्या पुरो
जे ताजे बेनिफिट्स तांकां जावका ताका हित म्हणटाच. तसल्या हितकर जावन आशिल्लें तसलं वाक्य ते तांकां सांगका. स्वाध्याय योग्य जावन आशिल्लें तसले अध्यायाक तांगेल खंयची एक शास्त्राभ्यासाक उत्तम जावन आशिल्लें तसले वाक्य इत्यादी प्रयोग कोरका ताका स्वाध्याय अभ्यासन म्हणटाची. ह्यांची वाङ्मय तप उत्तरान करची तसल तपस्य म्हणून सांगल्यार हे. तदनंतर मनान करची एक तपस्य स्केबा ते कसं जालें म्हणून सांगल्यार मनप्रसाद सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धि इत्येतो तपो मानसमुच्यते. मनप्रसाद मना केदनाय प्रशांत मन आसगा खंयचे करतना मस्त बग्गी रिॲक्ट जावच्यानच. आम्ही खंयची एक मनार असताची आम्ही कसं एक संकल्प असताची त्या संकल्प दृढ दोन कसले एक तांतू मना चित्त विक्षेप येनाशी त्या चलचेची तका मन प्रसाद त्यांची आणि सौम्यत्व मनान करताना मृदू असका अक्रौर्य खंयचे विषयाचेरी क्रूर भावनश्चानज. मौन मौन म्हणून सांगल्यार मननशीलत्व आम्ही कितले कसले एक सांगल्यार ताजेर चिंतन करचे एक सामर्थ्य सुका. आत्मविनिग्रह त्या मनाची खंयची एक असं त्या खंयची एक विंगड विषया वचनाशी ते दृढ जावन स्तब्ध जावन दवरच्याक ते आत्मविनिग्रह. भाव संशुद्धी भावे अभाव म्हणून सांगल्यार आम्ही कसं एक आशय दवरताच आमगेल उद्देश कसं असता खंयचे आमगेल दृष्टिकोन कसं असता आमगेल पर्स्पेक्टिव्ह ते शुद्ध जावन दवरचे. हे पुरे ह्या तपाक असल्या आचरणाक कसं म्हणताची म्हणून सांगल्यार मानस तप मनस्संबंधी जावन आशिल्लें तसल तप. असल्या श्रद्धया परया तप्तम तपस्तत्त्रिविधम नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकम परिचक्ष्यते. हे असल तीन तप कोण की खंयचे फला आकांक्ष नातिले हज्जेनची तृप्त जावन कृतकृत्य जावन हे तप आचरण करताची तांकां सात्विक जावन आशिल्लें तसल प्रकृती ते स्वात्विक श्रद्धेत ते म्हणेल तसल निर्णय कोण घेवयात. सत्कार मान पूजार्थम तपो दंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तम राजसं चलमध्रुवम. सत्कार मान पूजार्थम खंयची उतरान चांग रीतीर उलयतले केलो मनान केलो प्रयशले न्ही दवरून उद्देशान चांग उद्देशान केलो काम करचे जो शरीरान जाल्यार सांगिल तसले देवपूजा इत्यादी कोरनशे हे पुरे कसल्याक करताची म्हणून सांगल्यार जगत्यांत म्हाका एक मान मेळका जगत्यान म्हाका एक सन्मान कोरका सत्कार कोरका पूज कोरका म्हळ्यार रितीर दंभेन भितर त्या विषय नातिले जाल्यार त्या विषय असं म्हणून दाखयतना चैव यत् क्रियते अशी रितीर कोण करताची ताका राजस म्हणताच. तसले राजस फल त्या चलम पात भयेन चल हेतुन खंयचे रितीर आमकां पतन जत्ता म्हळ्यार रितीर तांणी पुरे असल पुरे कोरनेवची. तसले अध्रुवम हे पुरे क्षणिक जावन आशिल्लें तसल तपस तांकां वैयक्तीक जावन तांचो प्रवृत्ती ना तस जावन हसल पुरे राजसिक तप. तदनंतर तामसिक तप म्हळ्यार कसं जालें म्हणून सांगल्यार मूढग्राहेण आत्मानो यत्पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थम वा तत्तामसमुदाहृतम्. खंयची अविवेक दुराग्रहान करतना परमात्मा ओट अभेद इत्यादी चिंतन करून आत्माकची पीड दिवन हे पुरे कसल्या करताची शत्रूंक मार कामळेल रितीर आत्मा पीड दिवन आत्मा देहाक खंयचे रितीर कष्ट दिवन कोणकी पर विंगडाक मार कामळेल तसल उद्देशान करतना असल तपाचरण इत्यादी करताची ताका तामस तप म्हणटाच. अशी तपाचे त्रैविध्य जलेत आनी वरले खंयचे दान त्या दाना त्रैविध्य कसं जालें म्हणून सांगल्यार तांतो सांगता दातव्यम इति यद्दानम दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. कसा विषय दिव का तसल्या दातव्य जावन आशिल्लें तसल विषय आमकां मना आयल्या म्हणून सांगून नाखनातील हे पदार्थ दिवचे न्ही. दाना योग्य जावन आशिल्लें तसल पदार्थ कसं दिसता की कोणाक खंयचे एक उपकार नातिले खंयचे एक उपकार भावन ना हाणी मुखारसून म्हाका ताजेन कसले कोरका म्हळ्यार तसल उपकार नातिले योग्य जावन आशिल्लें तसले सद्देशांत करतना सत्कालांत करतना म्हळ्यार खंय प्रदेशाक खंयच्या आवश्यकता आसा त्या प्रदेशांत तूं योग्य जावन आशिल्लें तसल पात्राक तसल दान दिवका खंयच्या कालांत तूं खंयच्याक अपेक्षित आसा. आतां
वैशाख असता. वैशाखा वेळारी मस्त ताण असता. तेतन पानक इत्यादी दान करची विधानस. तसं योग्य कालाचे रीत्या देऊ का पावसाळ्यास पावसाळी वेळारी पानक जो या कसले दिले रे शैत्य चढ येतात तेदन वर्ण असल दान केले तंपू जाऊन असेल तसं इत्यादी दान केले तेदन ते कसं येतात योग्य काला केलेलं नाही ते दान म्हणून घे सात्विक दान म्हणून घे तस जाऊन देशार योग्य जाऊन असेल तसं देशारी योग्य जाऊन असेल तसं कालारी तशीची योग्य जाऊन असेल तसं पात्र म्हणा कसं म्हणून सांगणारी दान घेऊच्या अर्हता दोन विधानस एक तगेल खंचकी योग्यता महात्म्यान करताना योग्य तपस्वी ज्ञानी वरेण्य तंक दान दिले पुण्यस एक अनेक तंक त्याची अपेक्षच काके त्यांनी सदुपयोग कोर का काठकांतो आम्ही ऐकताच कसं लय म्हणून सांगले रे नचिकेताल बाप्पूसो कसं करत शिला म्हणून सांगले रे सर्व वेद समदो तो पुरे दान दिवच्या बाहेर सरले ते दान दिवच्या बाहेर सरताना तेदाना तो कसं करता म्हणून सांगले रे खंचे गायी राबूत राणना ताका खंची गाय एक आणि मुखारसून खवच्या त्राणना खंची गाय मुखारून दूध दिना तसल वृद्ध जलल तसल गाय शक्तिहीन जलल तसल गाय ही जलरी पुरे दान दिवच्या बाहेर सरल के त्यात ना नचिकेत रब्बैत के असल पुरे दान दिवच्या न जम तसल असल सत्पात्राक खंचान विनियोग जता तसल विषय थई दान देऊ का तसल दान दिलेलं तक्का सात्विक ज्ञान म्हणून सांगून घेता मागिरी राजसिक दान म्हणा कसं म्हणून सांगलं रे यत्तु प्रत्युपकारार्थम फलम उद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दानम राजसं स्मृतम खंचे एक दान दिताना हा काम दान दिले री फल्या हाण मग कसले काम कोर काम मिळेल तसं एक उद्देशान करताना जो फल्या हाण मग खंचे एक काम मेळ काम मिळेल तसं उद्देशान करताना मी तरी दान दिता वै जलेर जो खंचे एक असल एक ज्ञान एक दिले री आमका योग्य जाऊन असेल तसं संतान जाता आमक दुड्ड येता आमक ह्या जाता म्हणून खंचे एक फला उद्देश कोण गेले रे दान दिले असल खंचकी एक परिक्लिष्ट म्हणून सांगले रे अन्यायार्जित जाऊन असेल तसं खंचे एक सद्मार्गान खंचकी एक द्रव्य इत्यादी कामे घोळणू दान दिले त्या योग्य खंचे विंगड वाटेन शास्त्रा सांगनातील तसल वाटेन कोणाके एक हिंसच्या तसल वाटेन आम्ही तर दुड्ड संपादन करून आम्ही दान दिले त्या राजसिक दान म्हणून जाता मागिरी तामसिक दान म्हण कसलं अदेश काले यद्दानम अपाद्रेप्यदीयते असत् कृतमावज्ञातम तत् तामसम उदाहृतम खंचे योग्य देश नाही योग्य काल नाही तसल अशुची देशांतू असत्कृत कालांतू तसल हंका यद्दानम अपाद्रेभ्य दीयते कोणकी त्या घेऊच्या पात्र नाही तसल्या तागेल खंची एक योग्यता ना तसल अंक आणि तज्जंत कसले विनियोग जाय ना तसल कसले दान दियुताची दीयते कश असते म्हणून सांगले रे असत्कृतम दान दिताना तंका नमस्कार करून तंगेल भितर असेल तसल ते परमात्मा चिंतन करून तंगेल पाय धरून नमस्कार कोण तंक दान देऊ का या तसना असत्कृतम तंक खंचे रीतीर नमस्कार करण्याचे आम्हा तुला पैसे म्हणून घ्या आपण दिला मला रीतीर दान देऊचे अवज्ञातम म्हणून सांगले रे तक खंचे रीतीरी अवज्ञ कोट म्हणारी तक्का खंचे रीतीर एक अपमान कोरची दृष्टी दान दिताना घ्या तुगेले असल दुड्ड पळेला तू आता घ्या पळ घ्या म्हणून तक कसले एक दान देऊचे अशाने करताना अपात्रांक दिताना त्या दानाक तामसिक दान म्हणून सांगताच अशी नाना विधाचे दान इत्यादी जतरी हज नंतर खंचकी पुरे जना काही जलरी तंतंका एक विशिष्ट जाऊन असेल तसं एक उपदेश दिलेलं त्या उपदेशा बलानस की ना कसं सात्विक कसं राजसिक कसं तामसिक म्हणेल तसं कळता सात्विक हंतू आम्ही कसला कोर का म्हणेल त्या उपदेशू तक मुख्य प्रमाण म्हणेल रीतीर आता त्या उपदेशा विषयाचे आणि त्याचे विवरण करताना सात्विक कसला कोर का म्हणाल विषय ओंगा परमात्मा सांगता ओम तत्सत इति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञा विहिता पुरा परमात्मानं तीन शब्दाचे उपदेश केला के कसं म्हणू ओम तत् सत म्हणाल तसं तीन शब्दान करताना निर्देश केलेला हे कोण केलेलं आहे ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च ब्रह्मान सर्व ब्राह्मणा उद्देश कोर
ताणे उपदेश केलं कसलं ओम तत् सत म्हणून उपदेश केलं. हे उपदेशान करताना सर्व ब्राह्मणे जलरे वेद यज्ञ या पुरे विहिता कर्म ह्या कंचकी उपदेशावयल्यान पळोवन वताची. कशी तस्मात कसला वेद कर्म इत्यादी कशी जाता म्हणून सांगले रे. तस्मात ओम इत्युदाहृत्य यज्ञ दान तप क्रिया प्रवर्तेत विधानोक्ता सततम ब्रह्मवादिना. हे कश जगता म्हणाल्या कची ओम म्हणून सांगूनच खंचे एक वेद कर्म कोरका, यज्ञ कर्म कोरका, दान कोरका, तप कोरका, सर्व क्रिय करताना वैदिक जावन असेल तसं सर्व क्रिया कर्म करताना जलरे कसं करताचे ओंकार उच्चारण करूनची त्या कर्म करताच कसं का ब्रह्मान सांगितलं कोणूच हे सर्व शास्त्र विधान म्हणाल रीतीर दाखवच्या कची ते ओंकार पूर्वक जाऊन सर्व हे करताचे. तदनंतर तत् म्हणून कसाला सांगले ब्रह्मान म्हणून सांगले रे तदित्य अनभिसंधाय फलम यज्ञ तप क्रिया दान क्रियाश्च विविधा क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. तत् म्हणून शब्द अर्थ कसाला म्हणून सांगले रे अनिर्देशित जाव नसेल तसल वस्तू म्हणून अर्थ येत म्हणा ह्या माक जाव का म्हणाल तसल प्रत्यक्ष जाव नसेल तसल वस्तू तत् म्हणून सांगले रे तंतु कसला एक निर्देश ना परोक्ष जाव नसेल तसल विषय म्हणून अशी परोक्ष फल म्हणारी स्वर्गाद्य फल मक नक्का म्हणाल तसल इच्छुकोन फलम मैर कसं जाव का सर्व मोक्षकांक्षी खंचे एक असल फल नातील स्वर्गादि फल नातील केवळ त्या परमात्मा इच्छेन करताना विष्णू प्रेरणया विष्णू प्रीत्यर्थम त्या परमात्मा प्रीतीगोस्कर मात्र म्हणेल रीती रे कसं करताची यज्ञ तप क्रिया यज्ञ जाऊच्या पुरो तप जाऊच्या पुरो क्रिय जाऊच्या पुरो दान क्रियाश्च दान जाऊच्या पुरो हे सर्व पुरे कसाला करचे परमात्मा प्रीतीगोस्कर म्हणून सांगून विविधा क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः कोण की मुमुक्ष सची सात्विक सची त्यांनी पुरे अशी प्रवृत्त जताच. सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणिस्तथा सच्छब्द पार्थयुज्यते. मागिरी सत म्हणून तत् ओम तत् सत सत म्हणून शब्द अर्थ कसाला म्हणून सांगले रे सद्भाव सद्भाव म्हणून कसाला साधुभाव योग्य जाऊन नशील तसला सत्स्वरूपाक सदित्येतत् प्रयुज्यते सत म्हणा शब्द कची साधुभाव म्हणून अर्थ म्हणजे सत्व म्हणून अर्थ तशी प्रशस्ती कर्मणी तथा सत्शब्द पार्थयुज्यते. ह्या आज्येन ओम तत् इत्यादी रूपारी कोण यज्ञ दान आदी सर्व कर्म करताची त्या पुरे शुभ कर्म सत्कर्म म्हणून सांगले रे शुभ कर्म त्या म्हणेल रीतीत ते पुरे सत्शब्दान कळला तस जाऊन यज्ञी तपसी दानी च स्थिती सदित्य चोच्यते कर्म चैव तदर्थोयम सदित्येवाभिधीयते. ह्या सत्कर्म केतना जाता हे खंचे परमात्मा वैरीनिष्ठ दोन विंगड खंचे आमका इच्छा नातील आम्ही योग्य जावन नशील तसल त्या परमात्मा वैरी मनान करताना केतना मी यज्ञ दान तप इत्यादी करताच त्यानंतर यज्ञ दान तप या पुरे स्थिती ही सदितीचे उच्चते हजी पुरे हजी व्यवस्था सत्य म्हणून केतना सांगताचे म्हणून सांगणारी असल परमात्मा अभिसंध्यस्तना कर्मचैव तदर्थोयम तसल सत्शब्दाचेची हे कर्म साधुभावाच कंचकी शुभ कर्माचेची अर्थ जावनस त्या सत्य म्हणाल तसल शब्द तस जावन त्या सत्शब्द वाच्य जावन असेल तसल सात्विक जावन असेल तसल कर्म इत्यादी कोरका. अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम कृतम च यत असदित्युच्यते पार्थ न च तत् प्रेत्य नो इह. सत्कर्म कोरका असत्कर्म करून असत्कर्म म्हणा कसाला म्हणून सांगले रे अश्रद्धया हुतम खंचे एक श्रद्ध नातील खंचे एक परमात्मा वेर आस्तिक्य नातील अशी रीती कोण की भगवत श्रद्ध नातील कोण की हवन करताचे दान करताचे तपस्तप्तम तपस्य आचरण करताचे कृतम च यत कसले कर्म करो पुरच त्या पुरे असत्य म्हणून सांगतात कसला त्या परमात्मा वेरी खंचे रीती एक संकल्प नातील परमात्मा उद्देश करणाशी स्वरूपा न करताना परमात्मा वेरेनाशी त्यांनी करतात कुणू तका असत्य म्हणून सांगतात असदित्युच्यते पार्थ नचतत प्रेत्य नो ह्य. त्या कोण की असत कर्म करताची टंका ऐहिक जाऊन जेव आमुष्मिक जाऊन जेव खंचे रीती अर्थ प्राप्त जायना तंग कसं जता अपास्य संसार बंधनांतुची त्यांनी भोगताची दुःख मिळचे तंग खंचे रीती अर्थ प्राप्त जायना त्या परमात्मा बित्तर रबून सर्व कल्याण देऊ का तस जाऊन श्रद्ध असूनच खंचे कर्म करता वैजल रे त्या कर्म करताना त्यांची मागची एक श्रद्धा सुका
अज्जेन म्हाका जत्त म्हणाल तसं विश्वास असू का रक्षातीत केव विश्वास हा त्या विश्वासान करतानाच कर्म केले त्या कर्मा फल तशी मलगड्याने सांगची त्यांची कसलं विश्वास नातील कसले कोर नका ताजवेर एक विश्वास असू काम तसलं विश्वास नातील तरी श्रद्धा नातील तरी कसे कर्म केले रे तक्का ऐहिक जाऊच्या पुरो आमुष्मिक जाऊच्या पुरो खंचे रीतिरी फलप्रदान जाय ना म्हणाल तसं विषयी होंकळता तस जावनो श्रद्धा भाव शास्त्रानुसारित्वमेव न श्रद्ध नातील खंची रीती शास्त्र अनुसार करू काही जाय ना अनुसार करू काही जाना ज्याला लुकून जे फल हे मिळणार तसं उत्कृष्ट जावन असेल तसं उपदेशू ओंगा परमात्मा दिता अजवेरी काल एक प्रश्न येतो कसं सुर्वेक परमात्मान उलयतना खंचकी सात्विक राजसिक तामसिक म्हणाल या स्वरूप म्हणून सांगल्या आता तुम्ही सांगताना असल कर्म कोरच्या प्रयत्न कोर का म्हणून सांगता असाची स्वरूप जलरी त्या श्रद्धा त्या स्वरूप जलरी म्हणा उदाहरण एक लाख राजसिक श्रद्धस राजसिक श्रद्धा स्वरूप शिलो ताण कसलाय वैर तो केलरी तो सात्विक श्रद्धा जाय ना कसला का स्वरूपा परिवर्तन ना ना बाह्य आहे म्हणून सांगलं परमात्मा सुर्वे का म्हणला तर स्वरूप आहे म्हणून तसे असताना कसं उपदेश हो कसला एक सांग काय म्हणाल तसं एक प्रश्न काले येईल अत्यंत सूक्त जावं नशील तसल प्रश्न जलरी होंगर तू कोण घेऊ का जल तसल विषय कसला म्हणून सांगला रे ह्या सात्विक राजसिक तामसिक म्हणाल तसल की हे असं जो श्रद्धस ह्या नाना हजेर करताना असता आत्मा स्वरूपान करताना एक श्रद्ध असता मनाचे स्वरूपान करताना एक श्रद्ध असता आम्ही मागिरी बाह्य जाऊन असेल तसं मनो उपचयान करताना अनेक श्रद्ध असत म्हणारे सांगचे उद्देश कसा श्रद्ध म्हणारे सुर्वेक एक कोणकी मुक्ती योग्य तो मुक्ती योग्य कसं म्हणून सांगले रे स्वरूपान करताना सात्विक होतो तक्का खंचकी एक गेलं मन लागता त्या मन हे ज्याला प्राकृतिक तशाहून त्यावेळी सत्वरज असता मग गुणात्मक जाऊन असेल तसं एक पदार्थ असता तसं सात्विक मन येल्या म्हणले क्या त्या मनाची खंचकी मागिरी भूत आदी उपचय असं आम्ही खाल्लं तसं अन्न आदोकोन सर्व हान दोकोन त्या मनाक उपचय असता त्या मन वाढून येतात त्या वाढील तसं मन कशी येता म्हणून सांगणारे आम्ही खंची रीतीर आहार स्वीकार करतात सात्विक आहार स्वीकार केले रे त्यानंतर ते मनात वचनो सात्विक विषय बैसत घेतात जे सूक्ष्म अंश अन्नाचे सूक्ष्म अंश वचनो त्या मना ओटो बैसनो त्या मनाक एक विस्तार देता तसे असताना आम्ही केलं तसल आहार आम्ही तसल वातावरण ह्या वेळी जलरी कसं येतं म्हणून सांगले रे परोक्ष रूप आहे ह्या आमच्या स्वरूपात श्रद्धा एक प्रतिबंधन दोन ताजी एक नवेच एक ताजी रीतीरित्या प्रवृत्ती सूर्जात ह्या कंचकी श्रद्धस आगंतुक जाव नशील तसला ह्या नवे येऊचे श्रद्ध जो ह्या नवे येऊचे स्वभाव ह्या बदलावण करू जात खंचकी स्वरूप असं त्या बदलावण करू जाय ना म्हणा सत्य जलरी केलो पण आमका कळता आमक मागीर पश्चाताप येऊचे जो करताना बितवेला तश करूचे नाक कशेला तश करूचे नाक कशेला म्हणून सांगता तशी आमगेल भितरीचे दोन तीन विषय असतात खंयची एक कोरका म्हणून दिसता त्या क्षणार आम्ही रिॲक्ट करताच ताजे नंतर मागे वैरी आमका एक बितवेल्यान पश्चाताप येता अयो अशी कोरका आशिल्वा चंद्री तीर्जात तशील म्हणाल तसं एक विषय आहेत हे कशी येऊच्या म्हणून सांगणार रे ह्या मागीर उलयत कचकेस पडते आमगे साक्षी त्या आमगे स्वरूप सुरवेक कचक्या इन्स्टिंक्टारी उलयताचे त्या वातावरणानं त्या मनान केलेलं तसल प्रवृत्ती अशी मानसिक जाव नशील तसं त्यावे उपचित यान झालेलं माणसाचे मूल मानस नाही त्याची उपचयान केलेलं तसं वातावरणान सृष्टी केलेलं तसं आम्ही केलेलं तसं अन्नान सृष्टी केलेलं तसं आमगे या जन्मान सृष्टी केलेलं तसं ह्या पुरे विषय कसं असं त्या बदलावण हारू जाता ज्याला खंयचे स्वरूप असं त्या बदलावण हाडू जाय ना तस जाऊन दोन्ही हंगा कृष्ण परमात्मा सांगता असं आमगे स्वरूप कश्य असं म्हणाल निर्धार घेया आमक मागे वयले साक्षी चिंतन येणं आमग्याला मागे वईल तसल अनुसंधानानं मागे वईल तसल तसल येईल तसल अनुव्यवसाया आमका आमगे स्वरूप कळता त्या टाइमार आम्ही कशी रिॲक्ट करता असाची जे आमगेल खंयची परिवर्तित जावन असेल तसं हे असं प्रकृती गुण असं त्या प्रकृती गुण कळता खंयची परिवर्तित जावन असेल गुण असं त्या आम्ही नियमना हाडयता खंयची आमगेल स्वरूप असं त्या आम्ही नियमना हाडू जाय ना ज्याला आम्ही कसं लाय म्हणाल तसं एक परिकल्पना आमक हाडू शकते असं म्हणल विषयाचे अंग प्रवृत्त झाला तसं सूक्ष्म प्रश्न निमगेलेला का ह्या रीतीरी अनुसंधान घेऊ का म्हणाल तसं मिगेल अभिप्राय तशी विशेष जावनो त्या परमात्मा जलरी आम्ही खाऊची आहार जायत आम्ही दिवची तपस्या जाऊच्या पुरो दान जाऊच्या पुरो हे पुरे असच्या पुरो
हे पुरे शुद्ध मनानं दिवक का म्हणाल आश आमको पुरे जनास तस न्हू आम्ही शुद्ध सात्विक म्हणाल तसं भावन खंडित आहे असं जलरी आम्ही खंयचे कारणांतर करताना खंयचे एक ह्या उद्देशान की त्या उद्देशान की जाऊन वताच हे पुरे भाई जल्लल तसलं बाह्य जावन असेल तसलं अंतःकरण कृत जावन असेल तसलं हे एक प्रकृती ह्या पुरे नियमन करून अपास शुद्ध प्रकृतीत येऊतच जाव का म्हणल्या कची प्रयत्न करचे त्यांची आमका शास्त्राभ्यासान मुख्य जाऊन मिळचे तसले नित्य निरंतर आमगेले अंतःकरण शुद्धी म्हणतात तसले अंतःकरण शुद्धी ते परमात्मान आमक देव का म्हणून परमात्माला प्रार्थना कोर श्री कृष्णार्पणमस्तू.